नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 4. या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघूया क्वांटिफायर्स म्हणजे काय. तर देर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. फर्स्ट इज युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड सेकंड इज एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. बघा आता युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय. द वर्ड फॉर ऑल is called universal quantifier and is denoted by this symbol. म्हणजे तो फॉर ऑल हा जो वर्ड आहे किंवा फॉर एव्हरी पण म्हणतो आपण, फॉर एव्हरी पण चालेल, फॉर ऑल और फॉर एव्हरी, दिस वर्ड इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड दिस क्वांटिफायर इज डिनोटेड बाय दिस लेटर, दिस सिम्बॉल. बघा हे या सिम्बॉलनं दाखवलं जातं. म्हणजे उलट ए असा सिम्बॉल काढला की तो सिम्बॉल आहे फॉर ऑल या वर्डसाठी आणि त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर. नेक्स्ट आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर कोणाला म्हणायचं. देर एक्झिस्ट हा जो वर्ड आहे, द वर्ड देर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. असा उलट ई आपण काढला की त्याला म्हणतो आपण एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. देर एक्झिस्ट. मग हे दोन क्वांटिफायर तुमच्या लक्षात ठेवा फक्त. फॉर ऑल एक क्वांटिफायर आहे आणि देर एक्झिस्ट हा सेकंड क्वांटिफायर आहे. त्याचं सिम्बॉल फॉर ऑलचं सिम्बॉल आणि देर एक्झिस्टचं सिम्बॉल ई सारखं आहे, उलट ई, आणि फॉर ऑलचं उलट ए सारखं सिम्बॉल आहे. ओके. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय. स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. म्हणजे हे क्वांटिफायर्स यूज करून जे स्टेटमेंट आपल्याला मिळते त्याला म्हणतो आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट. एक्झाम्पल्स घेऊयात क्वांटिफायर्सची. इफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ए सेट दिला आहे की ज्याच्यामध्ये 7 नंबर्स आहेत, 1 to 7 नंबर दिलेत, नॅचरल नंबर. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. तर फॉलोइंग एक्झाम्पलची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग इथं एक्झाम्पल दिलं आहे फर्स्ट. याला आपण आत्ताच सांगितलं क्वांटिफायर आहे, तो कुठला क्वांटिफायर आहे तर देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. या सिम्बॉलचा अर्थ आहे देर एक्झिस्ट. ओके, देर एक्झिस्ट. आणि देर एक्झिस्ट म्हणजे तिथं ॲटलिस्ट वन तरी, ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक तरी आपल्याला तिथं इलेमेंट मिळाला पाहिजे. देर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन इलेमेंट इन ए सच दॅट एक्स मायनस 4 इक्वल टू 3. हे एक्स बिलॉंग्स टू एचा अर्थ काय की एक्स हा ए सेटमधला पाहिजे. आणि देर एक्झिस्टचा अर्थ की ॲटलिस्ट वन इलेमेंट तरी त्या एमधला पाहिजे, सच दॅट की जो इलेमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे, तर हे स्टेटमेंट ट्रू होईल. अदरवाईज हे स्टेटमेंट काय होईल, फॉल्स. मग आपण बघूया हे ट्रू आहे का फॉल्स हे स्टेटमेंट. मग आता इथं आपण जर ऑब्झर्व केलं, इथं एक्सची व्हॅल्यू जर 7 पुट केली आपण, फॉर एक्स इक्वल टू 7, एक्स मायनस 4 इक्वल टू 7 मायनस 4 इक्वल टू 3. म्हणजे एक्स इक्वल टू 7 सॅटिस्फाईज धिस इक्वेशन. एक्स मायनस 7 इक्वल टू 3 हे इक्वेशन काय करतं, ते सॅटिस्फाय करतो आहे. हा एक्स इक्वल टू 7 हा पॉईंट काय करतो, इक्वेशन सॅटिस्फाय करतो आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, द गिवन इक्वेशन इज ट्रू. कारण कमीत कमी एका नंबरसाठी तर होतं आहे, ते सगळ्यांसाठी नाही झालं तरी. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण आता. सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे तुम्हाला फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन 3. फॉर ऑल म्हटलं आहे. फॉर ऑल याचा अर्थ ए मधल्या प्रत्येक इलेमेंटसाठी, ए सेट जो दिला आहे तुम्हाला त्यातल्या प्रत्येक इलेमेंटसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता जर आपण इथं 7 पुट केलं, 7 प्लस 1 तर 8 येतं आहे, विच इज ग्रेटर दॅन 3. 6 पुट केलं, 6 प्लस 1 7 येते, विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 3. असं पुट करत आलो आपण. 5 प्लस 1 6, 4 प्लस 1 5, 3 प्लस 1 4, 4 हे ग्रेटर दॅन 3 आहे. पण जर 2 प्लस 1 टाकलं तर 2 प्लस 1 इज ग्रेटर दॅन 3 नाही होत. किंवा 1 व्हॅल्यू टाकली आपण एक्स जागी, तर एक्स जागी तुम्ही 1 पुट केला, 1 प्लस 1 इज ग्रेटर दॅन 3, तर हे होत नाही. म्हणजे हे फॉर ऑल जे दिलं आहे तुम्हाला इथं, फॉर ऑल स्टेटमेंट म्हटलं आहे त्यांनी. फॉर ऑल दिल्यामुळं हे स्टेटमेंट इथं बघा एक्सप्लेनेशन दिलं. फॉर एक्स इक्वल टू 1
एक्स प्लस वन इक्वल टू वन प्लस वन इक्वल टू टू विच इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्री, विच इज नॉट ग्रेटर दॅन थ्री. हे थ्रीपेक्षा मोठं नाही आहे, त्याच्यामुळं एक्स इक्वल टू वन हा पॉईंट ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. फॉर ऑल हा जो शब्द दिला आहे तर त्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर विच इज नॉट ट्रू, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. इथं दिली आहे बघा फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. तेच फर्स्ट एक्झाम्पलच आहे, फक्त त्यातलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. आता थर्ड नंबर सेट तोच आहे 1 2 3 4 5 6 7 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे याची ट्रूथ व्हॅल्यू. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 मायनस एक्स इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू 7. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल नंबर 3 बघा. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 मायनस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. इथं काय म्हटलं आहे की ए मधल्या प्रत्येक एक्ससाठी, एक्स बिलॉंग्स टू ए याचा अर्थ एक्स हा तुमचा ए सेटमधला पाहिजे. एक्स बिलॉंग्स टू ए अँड फॉर ऑल म्हटलं आहे, प्रत्येक एक्ससाठी म्हटलं आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 मायनस एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7. तर हे येतं आहे का आपल्याला चेक करायचं आहे. मग आता 1पासून सुरुवात करून बघा. तुम्ही प्रत्येक एक्सची व्हॅल्यू इथं पुट करून बघा, प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे सॅटिस्फाय होतं आहे का. मी इथं 8 मायनस 1 घेतो, इथला 1 घेतला एमधला, तर तो लेस दॅन ऑर इक्वल टू 7 येतो आहे का, तर येतो आहे. 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7, कारण इक्वल टू साईन आहे त्यामुळे हे ट्रू आहे. समजा आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 8 मायनस 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 7 आहे का, आहे. 8 मायनस 2 म्हणजे 6 अँड 6 इज लेस दॅन 7, सो 2साठी ट्रू आहे. 3साठी बघा 8 मायनस 3 5 विच इज ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू 7. 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या. 8 मायनस 6 which 8 minus 6 means 2 which is also less than 7. 7 घ्या, 8 minus 7 म्हणजे 1 which is also less than or equal to 7. म्हणजे प्रत्येक इलेमेंटसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होती आहे. फॉर ईच एक्स बिलॉंग्स टू ए, फॉर ईच एक्स बिलॉंग्स टू ए 8 minus x is less than or equal to 7. Therefore the given statement is true. Therefore its truth value is true. तर ह्यातलंच फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा. 4 नंबरचं एक्झाम्पल बघूया. बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. देर एक्झिस्टचा अर्थ कमीत कमी एक तरी, म्हणजे तिथं तुम्हाला असा एक्स मिळतो आहे एमध्ये की सच दॅट, म्हणजे असा एक्स मिळतो आहे की ज्यासाठी एक्स प्लस 8 इक्वल टू 16 मिळत आहे. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 8 इक्वल टू 16. मग असा एक्स तुम्हाला मिळतो आहे का की जे ही कंडिशन सॅटिस्फाय करेल एक्स प्लस 8 इक्वल टू 16. इथं तर म्हणतो आहे आपण कमीत कमी एक तरी मिळाला पाहिजे. आता एक्सची व्हॅल्यू काय आली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. एक्स इक्वल टू जर 8 असेल, इथं 8 पुट केला आपण तरच ही इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे 8 प्लस 8 16 येत आहे. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 8 आली पाहिजे. पण जो आपल्याला ए सेट दिला आहे, ए सेट जो दिला आहे त्या ए सेटमध्ये 1 to 7च नंबर आहेत. 1 to 7पर्यंतचे नंबर आहेत एमध्ये. 8 हा नंबर त्याच्यात नाही आहे ए सेटमध्ये. आणि इथं जर आपण म्हणतो आहे तिथं असा एखादा नंबर असेल, सो देर इज, इथं बघा, देर इज नो एक्स इन ए विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नेक्स्ट पॉईंट बघूया. ड्युएल. आता ड्युएल म्हणजे काय. टू कंपाऊंड स्टेटमेंट्स आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ ईच अदर इफ one of them is obtained by the other by replacing. बघा, म्हणजे काय म्हणलं, ड्युअल दोन तुम्हाला जर स्टेटमेंट दिले असतील तर त्यातलं एक स्टेटमेंट हे दुसऱ्या स्टेटमेंटवरून मिळेल, त्याला ड्युअल म्हणू शकता. कधी, बाय रिप्लेसिंग ऑर बाय अँड बाय रिप्लेसिंग अँड बाय ऑर. म्हणजे ऑर हे सिम्बॉल अँडनं रिप्लेस करायचं आहे, अँड हे सिम्बॉल ऑरनं रिप्लेस करायचं आहे. तसंच टी बाय सी अँड सी बाय टी. टी हा स्मॉल सीनं रिप्लेस करा, स्मॉल सी हा स्मॉल टीनं रिप्लेस करा. ठीक आहे. मग आता इथं टी दिलं आहे, वेअर लेटर टी अँड सी टू डिनोट टोटोलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शन. टोटोलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन दाखवतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की टोटोलॉजी म्हणजे टीनं दाखवतो आहे, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सीनं दाखवतो आहे. आणि ड्युअल घेताना काय करायचं मी परत रिपीट करतो, अँड सिम्बॉल ऑरनं रिप्लेस करा, ऑर सिम्बॉल हे अँडनं रिप्लेस करा. स्मॉल टी स्मॉल सीनं रिप्लेस करा आणि स्मॉल सी हा
स्मॉल टीनं रिप्लेस करा. आणखी एक इथं नोट दिले बघा, द सिम्बॉल, हे सिम्बॉल दिलं आहे, निगेशनचं सिम्बॉल आहे, नॉटचं सिम्बॉल आहे. द सिम्बॉल, दिस सिम्बॉल इज नॉट चेंज्ड व्हाईल फाइंडिंग ड्युअल. ड्युअल फाइंड करताना हे सिम्बॉल चेंज होत नाही, नॉट चेंज्ड म्हटलं आहे. हे सिम्बॉल ॲज इट इज ठेवायचं ड्युअल फाइंड करताना, ते चेंज करायचं नाही. द सिम्बॉल नॉट चेंज व्हाईल फाइंडिंग ड्युअल. इथं काही एक्झाम्पल दिलेत बघा. ड्युअल ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू इज पी अँड क्यू. ऑरच्या ऐवजी फक्त अँड हाच बदल केला. ड्युअल ऑफ दिस स्टेटमेंट इज, आता हे टीच्या ऐवजी काय रिप्लेस केला, सी. ऑरच्या ऐवजी अँड घेतला आणि पी तसाच. इथं टी अँड पी दिला आहे. रिप्लेस टी बाय सी अँड बाय ऑर, बाकी सेम. काही एक्झाम्पल्स घेऊया ड्युअलचे. राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. खालील वाक्यांचं काय करायचं आहे आपल्याला, ड्युअल फाइंड करायचं आहे. ड्युअल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, पी अँड क्यू ऑर आर, याचा ड्युअल फाइंड करायचा आहे. ड्युअल फाइंड करताना सिम्पली तुम्हाला सांगितलं फक्त रिप्लेस अँड बाय ऑर अँड ऑर बाय अँड, यानं रिप्लेस करा. मग इथं काय केलं आपण, इथं अँड दिला होता, तिथं ऑर घेतला, इथं ऑर दिला होता, तिथं अँड लिहिला, बाकी सगळं सेम. हे झालं तुमचं ड्युअल पहिल्याच. सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये ड्युअल करताना मी सांगितलं होतं टी हा स्मॉल सीनं रिप्लेस करा. रिप्लेस टी बाय स्मॉल सी अँड सी बाय स्मॉल टी रिप्लेस करायचं आहे. मग इथं टी दिला आहे, तिथं आपण सीनं त्याचा लिहिला, आन्सर लिहितो आपण, ड्युअल काढतो. ऑर दिला आहे, तिथं अँडनं रिप्लेस केला, पी ॲज इट इज, ऑरच्या ऐवजी अँड घेतला, क्यू तसाच. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. हे थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये याचा आन्सर काढायचा आहे. यात दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युअल लिहायचा. इथं पी तसाच ठेवला, अँडच्या ऐवजी ऑर लिहिला. तर बघा, निगेशन क्यू ॲज इट इज, निगेशन सिम्बॉल बदलायचं नाही ड्युअलमध्ये. ऑर इज रिप्लेस बाय अँड, पी ॲज इट इज. अँड इज रिप्लेस बाय ऑर, क्यू ॲज इट इज. ऑर रिप्लेस बाय अँड, आणि हा निगेशन आर आहे, तो निगेशन आर ॲज इट इज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथं आता हे एक्झाम्पल तुम्हाला जमतं आहे, मी हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया आधी, मग 6 नंबरचं बघूया. एक्झाम्पल नंबर 5. पी ऑर क्यू ऑर आर इज इक्वॅलन्स टू पी ऑर क्यू ऑर आर. हा एक इक्वॅलन्स आहेत हे दोघं पण, तर त्याचं ड्युअल घ्यायचं आहे. तर सिम्पली तेच करायचं आहे, फक्त हे रिप्लेस करा. ऑर इज रिप्लेस बाय अँड, दिस ऑर इज रिप्लेस बाय अँड. इक्वॅलन्स सिम्बॉल ॲज इट इज, पी ॲज इट इज, ऑर रिप्लेस बाय अँड, क्यू ॲज इट इज, ऑर रिप्लेस बाय अँड, आर ॲज इट इज. म्हणजे काय केलं, इक्वॅलन्समध्ये पण फक्त सिम्बॉल अँडच्या जागी ऑर रिप्लेस केला, ऑरच्या जागी अँड रिप्लेस केला, एवढंच फक्त केलं. एक्झाम्पल नंबर 6. पी अँड क्यू अँड टी. आता इथं कॅपिटल टी दिला आहे. मी सांगितलं स्मॉल टी इज रिप्लेस बाय स्मॉल सी. मग कॅपिटल टी दिला असेल तर तो कॅपिटल एफनं रिप्लेस करा, आणि कॅपिटल एफ दिला असेल तर कॅपिटल टीनं रिप्लेस करा. ओके. टी इज रिप्लेस बाय कॅपिटल एफ, एफ इज रिप्लेस बाय कॅपिटल टी. मग ह्या एक्झाम्पलमध्ये पी ॲज इट इज, अँड इज रिप्लेस बाय ऑर, क्यू ॲज इट इज, अँड इज रिप्लेस बाय ऑर, अँड दिस कॅपिटल टी इज रिप्लेस बाय एफ, बिकॉज कॅपिटल टी मीन्स ट्रू and capital F means false. This small t means tautology, small c means contradiction. Okay. And this is the last example. P and T or C and negation Q. Just replace P as it is, and is replaced by or, T is replaced by C, or is replaced by and, C is replaced by T, and is replaced by or, and negation Q as it is. Okay.